गुड मॉर्निंग सरांना. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. किचन आणि हे इकडे आहे ना मुगाची मिसळ बनवण्यासाठी कांदा लसूण टाकलेला आहे आणि तो चांगला फ्राय होऊन द्यायचा आहे. चांगला एक टोमॅटो ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये. 1 बटाटा पण घेतलेला आहे मी. 1 बटाटा पण घेतलेला आहे मी आणि ही मिसळ बनवायची आहे. सो बटाटा घातल्याशिवाय मिसळची चव काय टेस्ट येणार नाही, तर थोडा मी बटाटा घालते. कोणी कोणी बटाटा स्किप करते, पण मी बटाटा काय स्किप करणार नाही. आणि इकडे हा कांदा तेलामध्ये आहे ना, आणि याची मनस्थिती करणार आहे. मिसळ म्हटलं की याच्यामध्ये आहे ना कडधान्य पडतं शिजतं, त्याच्यामुळे आहे ना मी याच्यामध्ये कुकरमध्येच करते मी. तर हा बटाटा इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि इकडे हे कांदा फ्राय होतोय आणि तो चांगलाच फ्राय होऊन द्यायचा आहे. थोडं होत आलेलं आहे फ्राय. ब्राऊन कलर झाल्यानंतर मिसळची टेस्ट एकदम अमेझिंग येते. पाहिजे ना कांदा कसा ब्राऊन कलर झालेला आहे. आता आपण हे त्याच्यामध्ये मुगाची मिसळ हेल्दी मूग आणि आता आहे ना हे मूग चांगले तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं. तर मी थोडा गॅस कमी करते. गॅस खूप मोठा आहे. आणि ना तेलामध्ये मग चांगले फ्राय होऊन द्यायचे. मग टेस्ट बघा केवढी अमेझिंग येते. 1 टोमॅटो पण घालायचा आहे याला. आता मी टोमॅटो कट करायला घेते. तर याला बघा कसं म्हणजे तेल सुटायला लागलेलं आहे. आणि आता हा टोमॅटो टाकायचा त्याच्यामध्ये. आणि एकदम छान होणार आहे ही मिसळ बनवायची आहे. आणि त्याला आहे ना थोडंसं शेंगदाणे आणि थोडं खोबऱ्याचा कूट घालायचा आहे. थोडंसं चांगलं फ्राय व्हायला पाहिजे. तेल सुटायला पाहिजे याला. मग मूग एकदम छान शिजून निघतात आणि त्याची टेस्ट आहे ना एकदम अमेझिंग असते. तर मेन पहिलं आहे ना तेल सुटायला पाहिजे. आणि आता याच्यामध्ये ना मसाले ॲड करते मी. ओके, आता इकडे हे मसाले आहेत. हा याच्यामध्ये मटण मसाला आहे आणि हा धना मसाला, हळद आहे, जिरी मोहरी आहे, हा काश्मीरी चिली पावडर आहे आणि हा घरगुती मसाला आहे. तर मी आता हे मसाले टाकते इकडे. आता आहे ना अर्धा चमचा आहे ना मटण मसाला टाकलेला आहे हा. आता मला काही लई एवढं खास बनवायची नाही, ही इथपर्यंतच बनवायची आहे. तर 1 टीस्पून मसाला याला मॅनेज होतो. आणि आता हळद पण टाकून झालेली आहे. आणि आता याला आहे ना काश्मीरी रेड चिली टाकायची आहे आता. आणि तिखट थोडं कमीच बनवायचं आहे. 1 चमचा घरगुती मसाला आहे. तर आता हे चांगले तेलामध्ये आहे ना फ्राय होऊन द्यायचे. आणि याला आता नमक पण टाकायचं आहे. तर आता इकडे आहे ना ह्याच्यामध्ये खोबरं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे मीठ आहे. आणि आता मीठ टाकायचं आहे इकडे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता मला काही लय ऑलरेडी बनवायचं नाही, तर मग थोडं खराट कमीच बनवायचं आहे. कारण खराट झालं ना तर मीठ आपण काढू शकत नाही. आणि कमी वाटलं तर आपण टाकू शकतो, असं ती प्रोसिजर आहे. आता तेल सुटेपर्यंत हे मसाले थोडे
फ्राय होऊन द्यायचे. ओके. आणि आता मसाले जळू नये म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आणि आता थोडंसं गॅस फास्ट केला आहे मी. आणि आता हे तेल सुटेपर्यंत आहे ना पुन्हा मसाले भाजून द्यायचे. तोपर्यंत आहे ना याच्यावर झाकण ठेवूया आणि हे खोबरं वाटून घेऊया. आता मी हे असं वाटून गेलेलं आहे, पाहू शकता. खोबरं आणि थोडेसे शेंगदाणे. आणि इकडे आता हे ना तेल सुटेपर्यंत मूग आपल्याला हे करायचे. तेल सुटायला पाहिजे. तेल सुटलं तर मसाले चांगले भाजून होतात. मसाला पण चांगला तेलामध्ये फ्राय व्हायला पाहिजे ना. मसाला फ्राय नाही झाला तर मध्ये होणार आहे का नाही. त्याच्यासाठी मसाला मेन इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट टिप्स तर हीच आहे. मग तेल सुटेपर्यंत आपल्याला जर टेस्टी जेवण खायचं असेल तर मग ही रेसिपी ट्राय करायला काय हरकत आहे. असं पण माझं आहे ना. आणि माझी तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हे माझे जे मी रेसिपी टाकते ना ही पण तर ट्राय करा ना. मी पण आता तेल सुटायला लागलेलं आहे. तेल सुटेपर्यंत भाजायचं. आता तेल सुटेपर्यंत भाजायला लागलेलं आहे. वाव, हे पहा. मुगाची उसळ अतिशय सुंदर होणार आहे. आणि मेन तर मी साईडला अंबारी मिर्च पावडर टाकली ना तर तरी पण एकदम बेस्ट येते. पण इथे मी काश्मीरी चिली वापरलेली आहे आणि घरगुती आहे रेड चिली यांचा वापर केलेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया. आता कलर पहा केवढा छान आलेला आहे. आणि याला उकळी घ्यायची आहे. मुगाची मिसळ थोडीशी उकळी घ्यायची आहे, उकळून द्यायचं आहे. आणि नंतर मग थोडंसं कूट टाकायचं आहे आणि 1 शिट्टी घ्यायची आहे आणि ते पण कमी गॅसवर घ्यायची. आणि परत 5 मिनटं उकळवायचं आहे. अशी ही प्रोसिजर. अजून उकळी आलेली नाही, उकळी येऊन द्यायची आहे. आता थोडीशी उकळी सुटायला लागलेली पहा कढईने. ते म्हणतात ना आपण हे गरम पाणी वगैरे टाकलं आणि मसाला चांगला तेलामध्ये फ्राय केला तर त्याची टेस्ट अलगच असते. तर हे तेच आहे. याच्यामध्ये गरम पाणी टाकले, गरम पाणी होऊन द्यायचे आणि हे नंतर टाकायचं आहे. म्हणून मी थोडासा वेळ घेते का हे थोडंसं उकळी येऊन मग त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणा आणि खोबऱ्याचा कूट टाकायचा आहे. थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे. आता उकळी फुटलेली आहे. माझा हा शेंगदाण्याचा कूट थोडा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता आहे ना घालून द्यायचं असं. आणि आता 1 शिटी घ्यायची आपल्याला. आता हा कुकर आहे ना असा लावायचा आहे असा आणि 1 शिटी घ्यायची. तर बघा थोडा वेळ
आता हा कुकर झालेला आहे आणि हे पहा मिसळीचं टेक्स्चर कसं आहे. आता याला आहे ना परत हे करायचं आहे, उकळी घ्यायची. गॅस ऑन करते. आता ह्याला आहे ना परत 5-10 मिनटं उकळून द्यायचं आहे. कारण कुकर जेव्हा आपण लावतो आणि कुकरमध्ये कुठलीही व्हेज करतो ना, तर त्याला पुन्हा 10 मिनटं किंवा 5 मिनटं आपल्या काय याच्यानुसार पातळ घट्ट कसं आवडतं त्यानुसार मिसळ बनवायची. आता उकळी आलेली आहे आणि मी 10 मिनटं ठेवणार आहे. आणि 10 मिनटांनी मग तुम्ही पहा मिसळीचं टेक्स्चर. आता मी गॅस थोडं कमी केलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवते थोडं अर्धवट. आणि हे 10 मिनटं उकळून देणार आहे. 10 मिनटांनी पहा.